नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी एक मोठं विधान केलंय। पालकमंत्रीच काय फडणवीस, शिंदे, अजित पवारांनंतर तिसरा उपमुख्यमंत्री देखील करू शकतात असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले। दरम्यान त्यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावलाय। सीएम साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात। संकटमोचने ते काही बोलू शकतात। तिसरे उपमुख्यमंत्री करा का चौथे करा, नाशिकसाठी मी नेहमीच काम करत असतो। मंत्री असो नसो, पालकमंत्री असो नसो। भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलेले एक विधान चांगलंच चर्चेत आहे। देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर ते भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्री देखील करू शकतात असं विधान गिरीश महाजन यांनी केलंय। दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय। भाजप गद्दारांसाठी घटना दुरुस्ती करून अनेक मुख्यमंत्री देखील करू शकतं असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। चांगला दावा करणं काय वाईट आहे? बिलकुल, सीएम साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात। तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं, कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं, असं कोणी काही म्हटलेलं नाहीये। आपण तुम्ही पत्रकार तुम्ही असं तेल टाकू नका। चांगलं आहे, स्वागत आहे, काय चुकीचं आहे? ते जर म्हणत असतील की बा मी होणार आहे, त्यांनी दावा करू शकतात। आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते करू शकतात। त्यांना एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा। आता तिसरा, चौथा, पाचवा ते किती करू शकतात? ते 4 मुख्यमंत्री करू शकतात। ते गद्दारांसाठी एकच काय, नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तोडगा कधी निघणार असा प्रश्न सर्वांनाच पडला। रायगड नंतर आता नाशिकच्या पालकमंत्री पदाची चर्चा देखील जोर धरू लागली। भुजबळांच्या एंट्रीनंतर त्यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्रीपद जाणार अशी चर्चा सुरू आहे। मात्र पालकमंत्री पदावर मुख्यमंत्रीच निर्णय घेणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। नाजेने संकटमोचने ते काही बोलू शकतात। तिसरे उपमुख्यमंत्री करा का चौथे करा, हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे। पण तो नाशिकचा पालकमंत्री कोण होईल या बाबतीमध्ये चाललेल्या ह्या सगळ्या घटना आहेत। मला वाटतं जोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही तोपर्यंत या अशा गोष्टीला पुढे येत राहतील, इतर काही आमिष एकमेकाला दाखवले जातील। परंतु मला वाटतं अखेरला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेबच घेतील। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राजकीय वर्तुळात भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू आहे। मात्र दुसरीकडे पालकमंत्री पदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्वतः भुजबळांनी म्हटलंय। झी24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात भुजबळांनी हे विधान केलंय। आता नाशिकमध्ये तुम्ही आलात, नाशिकला माझ्या 4थं मंत्रिपद मिळालेलं आहे तुमच्या रूपाने। जिरवळ आहेत, कोकाटे आहेत, दादा भुसे आहेत, आता तुम्ही आहात। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा खूप दिवस म्हणजे ते घोंगडं भिजत पडलं आहे। तुम्ही आल्यामुळे असं होतं की त्यात आणखी एक नवीन स्पर्धक ॲड झाला असं म्हणायचं का? मी त्या वादात जाऊ इच्छित नाही। मी त्या पालकमंत्रीपदाचा दावेदार नाही। मी तिथे नाशिकमध्ये सांगितलं की मी नाशिकचा बालक आहे काय, आणि ते माझं पद जे आहे ते कायम आहे काय। नाशिकसाठी मी नेहमीच काम करत असतो। मंत्री असो नसो, पालकमंत्री असो नसो, जो पालकमंत्री होईल त्याला पूर्ण सहकार्य करणार। नाशिकच्या पालकमंत्री पदावर विचारलेल्या प्रश्नानंतर गिरीश महाजन यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आहे। त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन देखील नाराज आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तसंच नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार याकडे देखील आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।